तुमचे वय किती आहे? माझी 23. 23 आहे. आतापर्यंत किती मुलं आहे तुम्हाला? 3. 3 मुलं. आणि तुमचं काही शिक्षण झालं? हा, किती? 10वी. अच्छा. तुम्ही जेव्हा प्रेग्नंट होत्या तर तुम्ही कुठे डॉक्टरकडे वगैरे गेले होते? हा, गेलो. कोणत्या डॉक्टरकडे गेले होते? आणि पानसंबल आहे. कुठे? पानसंबल. अच्छा. तिकडे चांगली सुविधा भेटली हा, तुम्हाला? चांगली आहे. आणि तुम्हाला पैशांबद्दल काही प्रॉब्लेम्स आले तेव्हा? काहीच नाही, त्या पैसे नाही भेटले. नाही भेटले काहीच पैसे? हो. तुम्हाला काही गव्हर्नमेंटची स्कीम्स माहिती जिथे ते सगळं तुम्हाला प्रोव्हाइड म्हणजे देता, तुम्हाला जेही लागतं ते प्रोव्हाइड करता, हॉस्पिटलची सुविधा वगैरे देता, त्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगितल्या? नाही सांगितलं ते. कोणीच नाही सांगितलं. आणि आतापर्यंत मुलं काय म्हणजे जेवण करतात जास्त? जेवण खिचडी आणि खिचडी खाते, बिस्कुट आणि बस. तुम्ही दूध किती दिवस पाजलं त्यांना? दूध 6 महिन्याला 6 महिने तरी हा. पाजलं. तुम्हाला डॉक्टर कडून काही गोळ्या भेटल्या हा. कॅल्शियम विटामिन्स? भेटलं ना. तुम्हाला भेटला आणि मुलांना पण भेटलं? हा. त्यांचे लसीकरण झाले? हा, झालं. सगळे लसीकरण झालं? त्यांची एक लिस्ट आहे लसीकरणची, असा एक पेपर वगैरे दिला असेल डॉक्टरने? आहे ना. आहे सगळं? हा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स नाही माहिती? गव्हर्नमेंटचे खूप सारे स्कीम्स आहे, तिथे मोफत सुविधा देता. ते तुम्हाला माहिती? कधी आशा वर्कर त्यांनी दिली? हा, दिली. दिली होती. मग तुम्ही ते रजिस्टर नाही केलं? नाही केलं. नाही केलं अजून? तर मी तुम्हाला आता काही सरकारची योजना सांगणार, ज्याच्याने तुम्ही कधी तुम्हाला तुमच्या घरातील कोणाला मूल बाळ होणार असेल किंवा तुम्ही कधी परत तुम्हाला बाळ वगैरे होणार असतील तर मग ते तुम्हाला मदत होईल त्या गोष्टीची. तर मग सरकारने एक अशी योजना बनवली आहे ज्याचं नाव आहे की जननी शिशु सुरक्षा योजना. तर त्या ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला सोय मिळतील, तर मग तुमची जी डिलिव्हरी होईल ती पूर्ण मोफत असेल. तुम्हाला लागणारे जे पण काही औषधे तपासणी असेल ते पण तुम्हाला मोफत मिळेल. कधी तुम्हाला रक्ताची गरज असेल तर मग तेही देखील तुम्हाला मोफत मिळणार. आणि मग कधी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घेऊन जाण्यास येणार लागेल किंवा तुम्हाला हॉस्पिटलमधून घरापर्यंत सोडायला कोणी गरज असेल तुम्हाला, तर त्याची पण तुम्हाला सुविधा मिळतील. ठीक आहे. आणि अजून बाळासाठी पण काय काय असेल सुविधा की जेव्हा बाळ जन्माला येतं त्यानंतर त्या पुढचे 30 दिवस जे असतात त्या 30 दिवस मधील जितके पण लागणारे काही तपासणी वगैरे असेल बाळाची ते पण त्यांना फ्रीमध्ये मिळेल. आणि त्यांना पण औषधे सगळं फ्रीमध्ये मिळणार असं. आणि ही सगळं तुम्हाला कसं मिळेल, तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी जे पण दवाखाना असेल तिकडे जाऊन तुम्हाला तिकडे बोलावं लागेल. तिकडे तुम्हाला मदत करायला तुमच्या आशा वर्कर आणि तुमचे जे पण डॉक्टर असतील आजूबाजूला त्यांना विचारायचं आणि ते तुम्हाला तिकडे मदत करतील. इकडे तुमच्याकडून कोणतेही पैसे घेणार नाही. आणि जर कोणी घेत असेल तर मग त्यांना द्यायचे नाही, कारण की ते तुम्हाला मदत करतील आणि तुमची नोंदणी करणार. मग कधी तुम्हाला कधी पुढे जाऊन कशी अशी मदत लागली तर त्याची तुम्हाला सगळी सुविधा मिळते. डिलिव्हरीची तपासणी आणि परत चेकअपसाठी तुम्हाला टायमानुसार तुम्हाला नीट हॉस्पिटलला जावं लागेल. ठीक आहे. आणि कधीही बाळाची कोणतीही मदत लागली किंवा काही लागलं तुम्ही नियमितपणे हॉस्पिटलला जा आणि बाळाची तपासणी करा. कारण की बाळाला जन्मानंतर लागणारे औषधं आणि त्याला लागणारं जेवण जे पण काही असतं पोषण त्याला ते नियमितपणे मिळायला पाहिजे. आपकी उम्र क्या है? 25. और आपके कितने बच्चे अभी तक? हमारे 4. 4 बच्चे. आपकी पढ़ाई हुई है? हाँ. थोड़ी? कितनी? 10वीं. 10वीं तक. आप इधर ही रहते हो या किसी शहर में या किधर रहते हो? इधर रहते, काम करने के लिए आई है. और आप प्रेग्नेंट थे तब डॉक्टर के पास गए थे? हाँ, कौन से डॉक्टर के पास? वो खेतिया में. अच्छा. और ऑपरेशन वगैरह का खर्च भी वही उठाते हैं, तो कुछ मालूम है हाँ. उसके बारे में? नहीं. उसके बारे में कुछ नहीं मालूम. तो आपको सरकार की कोई योजना के बारे में आपको पता है? दवाई गोली लिख देते हैं ना वो. हाँ? बाहर से दवाई गोली लिख देते हैं ना डॉक्टर. तो वो भी आपको फ्री में देंगे? नहीं ना, अपने पैसे से लाता ना. नहीं, आप अगर सरकारी हॉस्पिटल में जाओगे तो आपको इस चीज का कोई पैसा नहीं देना पड़ेगा. तो इसलिए इस योजना का नाम है जननी शिशु सुरक्षा योजना. तो इसके अंदर आपको सारी सुविधा मुफ्त मिलेगी. तो आपको कभी कोई पैसे नहीं देने पड़ेंगे इस चीज के लिए. आप जब भी प्रेग्नेंट रहोगे तब भी जाकर आपको वो रजिस्ट्रेशन करना पड़ेगा तुरंत, क्योंकि फिर उस चीज में आपको कभी रक्तदान की जरूरत पड़ी और या फिर खून की कमी हुई या फिर कोई दवाइयाँ
दवाइयों की जरूरत पड़ी तो वो भी आपको वो मुफ्त देंगे सारी सुविधा। यहाँ तक कि आपको आपके हॉस्पिटल से लेके आपको घर तक छोड़ने की भी सुविधा देंगे। एक ही लड़की के पैसे मिले हमारे को, दवाखाने में गए थे ना, वो आंगनबाड़ी वाली तरफ से वो प्रेग्नेंट के पैसे देते ना वो सरकार ने, वो भी नहीं मिले। इसलिए तो बोल रही हूँ कि आपको जननी सुरक्षा शिशु सुरक्षा योजना, ये जो योजना है उसमें आपको नोंदनी करनी पड़ेगी, उसके बाद आपको ये सारी सुविधाएं जरूर मिलेंगी। जिंदगी तराने खुशी के गाएगी, तेरे होते किसका डर, तू दुआओं का है घर, मेरी माँ, मेरी माँ। आईच्या पोटात एक छोटंसं स्वप्न वाढतं, तिच्या प्रत्येक श्वासावर बाळाचं आयुष्य टिकतं। ती वेदना सहन करते, हसत सगळं सहन करते, पण तिच्या आरोग्याकडे का दुर्लक्ष होतं? थोडी काळजी घेतली तर दोघांचाही जीव वाचू शकतो, पण दुर्लक्षामुळे किती घर रिकामी होता। खूप आई आजही अशक्तपणे झुंज होते आणि छोटंसं बाळ कुपोषात जगतं। 5 वर्षाचं वय खूप नाजूक असतं, इथेच बाळाचं भविष्य घडत असतं। सरकार मदत करते, योजना सुद्धा देते, पण माहिती नसल्यामुळे हात रिकामेच राहतात। कधी मुलगी नको म्हणून स्वप्न तोडली जातात, आईच्या डोळ्यातले अश्रू मात्र शांतच वाहतात। आई वाचली तरच बाळ हसेल आणि बाळ हसलं तरच घर उजळेल। चला थोडी जाणीव करूया, थोडं प्रेम देऊया, आई आणि बाळ दोघांचं आयुष्य सुंदर बनवूया।